नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. गंगापूर तालुक्यातील दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रम राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. परंतु मात्र स्थानिक गटबाजीमुळे सरपंच हे परत माजी आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घरवापसी केल्यानं या सर्कलमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होता. जिल्ह्यामध्ये इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आरक्षण सोडतीनंतर आणि काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय चित्रात मोठा बदल झालाय. दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विक्रम राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. मात्र स्थानिक गटबाजीमुळे त्यांनी पुन्हा माजी आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घरवापसी करण्यात आली. जिल्हा परिषदेमध्ये 400 मतांनी पराभूत होऊन पुन्हा ह्या पंचवार्षिकमध्ये ते आता पुन्हा लढाई करतील असा अंदाज आहे. तरी या ठिकाणी राऊतसाहेब, आपण ज्या ठिकाणी जी लढाई मागच्या वेळेस जिंकली होती आणि त्या लढाईमध्ये किमान कमी फरकाने तुम्ही पराभूत झाले होते, आता तुमची तयारी नेमकं काय? माझी तयारी अशी आहे की मी जे पाठीमागच्या 2017 या निवडणुकीमध्ये शेंदुरवादा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी माझ्या मिसेसला ओबीसी जागा महिला असल्यामुळे उभा केलं होतं. परंतु त्यावेळेस मी आघाडीची जी जागा होती, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी जन्मताच कार्यकर्ता आहे, परंतु काँग्रेस पक्षाला जागा सुटल्यामुळे पंजा निशाणीवर मी माझ्या मिसेसला निवडणुकीसाठी रिंगणात उभा केलं होतं. आणि अतिशय त्यावेळची परिस्थिती माझी म्हणजे आर्थिक परिस्थितीही नव्हती, परंतु पक्षाने मला जी जबाबदारी दिली, तिकीट दिलं, मी निवडणूक लढलो. आणि त्यावेळेस खरोखर शेंदुरवादा सर्कलच्या गोरगरीब जनतेने विकासाच्या मुद्द्यावर आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस मला भरघोस मत, हे कुठल्याही म्हणजे 1 रुपयाही खर्च, मला जवळजवळ जो काही खर्च लागतो, परंतु असा पैसा म्हणून मला निवडणुकीत मतदान केले नव्हते. गोरगरीब जनतेने मला त्यावेळेस मतदान केले. मी 2 नंबरचा त्यावेळेस जवळजवळ विजयी झालाच होता, परंतु काही गावामुळे माझा पराभव झाला. आणि मधल्या काळामध्ये ग्रामपंचायती गेली 15 वर्षापासून आमच्या ताब्यात आहे, सोसायटी आमच्या ताब्यात आहे, मी सरपंच आहे, माझी मिसेसही सरपंच होती. आता आमचे सरपंच सध्या कर्डिले पाटील आमच्या सोबत आहे आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतात. मी देखील राष्ट्रवादी पक्षाचाच कार्यकर्ता आहे जन्मतात, परंतु विकासाच्या मुद्द्यावर मी स्थानिक आपले जे आमदार आहे यांच्याकडे मी मागील काही महिन्यापूर्वी गेलो होतो. परंतु आमदारच्या कार्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, परंतु स्थानिक गटबाजी, मला जे स्थानिक विरोध इथं ज्या कार्यकर्त्यांचा आहे त्या कार्यकर्त्यांच्या विरोधाला मी म्हणजे विरोधामुळे मी हा पक्ष सोडून माझ्या पहिल्या पक्षाकडे माझ्या राष्ट्रवादीच्या घरच्या पक्षात मी पुन्हा आलेलो आहे. मला याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात घड्याळ या निशाणीवर 100% घड्याळच ही निवडणूक चिन्ह मी घेऊन शेंदुरवादा सर्कलच्या जनतेच्या विकासासाठी आणि प्रत्येकाच्या घटकांच्या विकासासाठी मी निवडणूक रिंगणात येणार आणि निवडणूक मी जिंकणार. 100% दावेदार पक्षाकडून मीच आहे, मलाच उमेदवारी मिळणार. घड्याळ ही माझ्याकडेच असणार. घड्याळ म्हणजे असा विषय, घड्याळ तीच आहे, परंतु वेळ नवा आहे आणि 100% त्या नव्या वेळेनुसार, त्या जोमानुसार आम्ही पुन्हा या शेंदुरवादा सर्कलच्या जनतेकडे जाऊन पुन्हा आम्ही विकासाच्या माध्यमातून केलेला विकास जनतेला माहिती आहे. गोरगरीब जनतेसाठी आम्ही दुष्काळाच्या काळामध्ये चारा छावणी केली असेल, पाण्याचा टँकरचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, मिरची मार्केटचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडीनडीसाठी आम्ही काम करत होतो. इथून पुढेही आम्ही काम करत राहू आणि निवडणूक ही 100% विजयी होणार, यात कुठली शंका नाही. घड्याळ हा मोठा विषय आहे, मोठा पक्ष आहे आणि सत्तेत देखील हा जिल्हा परिषदला राहणार आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणूक ही घड्याळकडून मी 100% निवडणूक लढणार, एवढं बोलतो बस. ह्या ठिकाणी राऊत यांनी पुन्हा आपली घड्याळीवर निवडणूक लढवण्याचं ठरवलं असलं तरी ह्या ठिकाणी त्यांनी पुन्हा म्हणजे पूर्वीचा पराभव हे जिंकण्याची तयारी ह्या ठिकाणी ठेवलेली आहे. तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते, नेमकं त्या पक्षातून पुन्हा तुम्ही घरवापसी वापस आले, नेमकं याचं कारण काय? नाही, मी मध्यंतरी काळात जो पक्ष सोडला होता, केंद्रात आणि राज्यात आणि गल्लीत दिल्लीत सगळं हे सरकार भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळे स्थानिक आमदारांच्या वर विश्वास ठेवून मी आमच्या गाव विकासासाठी, सर्कलच्या विकासासाठी, गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतला सरपंच असल्यामुळे मी प्रवेश केला होता. परंतु गावच्या विकासाला आमदारच्या
पुन्हा मी तेच बोलतो की आमदारच्या कार्यपद्धतीवर मी कुठल्याही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, परंतु स्थानिक जे गटबाजीचे कार्यकर्ते यांना कंटाळून मला शेवटी माझ्या पक्षात यावं लागलं आणि शेवटी माझा जो पक्ष आहे, माझा घर जर पाहिलं तर माझा आत्मा तिकडं होता, मी फक्त माझ्या मनानं तिकडं होतो, असातला भाग नाही, माझं शरीर तिकडं होतं, मग मी इकडंच होतो. माझं घड्याळ हे माझ्या झोपीत पण घड्याळ आहे, रात्री दिवसा मला घड्याळशिवाय मला करमत नाही. मी अजितदादा पवार यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी म्हणा किंवा तुम्ही इथून कुठल्या सगळ्या निवडणुकी होतील जिल्ह्याच्या तालुक्याच्या, सतीश भाऊ चव्हाण हे जे आमदार आहे, सध्या बी आमदार आहे आणि भविष्य काळात आमची चूक झाली, परंतु आता भविष्यात काळात चूक होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये सतीश भाऊ चव्हाण हे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार होतील. त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि सन्माननीय संजय भाऊ जाधव आता नगर पालिकेच्या निवडणुकीला उभा आहे, 100% नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव होणार. हा येणाऱ्या 3 तारखेला गुलाल, तर पहिला गुलाल आम्ही हा नगरपालिकेचा गंगापूरचा घेणार. बाकी आचारसंहिता कशा लागतात, जिल्हा परिषदला निवडणूक कधी जाहीर होतात त्याच्यावर आहे. परंतु माझे 2 नेते आहे, सगळ्यात बघितलं तर सतीश भाऊ चव्हाण आणि संजय भाऊ जाधव यांच्या दोघांवर विश्वास ठेवून मी या पक्षामध्ये पुन्हा माझ्या घरवापसी केलेली आहे. आणि निवडणूक हे कसलाही उमेदवार माझ्या पुढे येऊ द्या, मी त्याला यावेळेस पछाडल्याशिवाय राहणार नाही. मी कुठल्याही पद्धतीने निवडणूक जिंकणार. आणि गावाचं मतदान या परिसरातून तुम्ही किमान राष्ट्रवादीला हे करू शकता. तुम्हाला राष्ट्रवादी सतीश भाऊलाच मतदान. हो, तुमचा परिचय काय म्हटले? मी नितीन शिंदे, दहेगावचा ग्रामपंचायत कर्मचारी आहे. सध्या परिसरात जे वातावरण तापलेलं आहे, काय अंदाज काय तुमच्या परिसरामध्ये, काय घडामोडी काय घडतील, काय अंदाज वाटतो? घडामोडीचा आता सध्याचा विषय असा आहे का खूप उमेदवार रिंगणात आहे, पण वर्चस्व जो तळागाळात जाऊन कार्यकर्ता काम करतो, जो नेता काम करतो त्याचंच वर्चस्व राहणार आहे. आणि आमच्या सरकारला तर विषय म्हणजे तुमच्या परिसरात आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचं सीट लागणार जिल्हा परिषद, पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही पण. अच्छा. आणि आमदार साहेबांनी जे प्रशांत बाबा आमदार आहेत, त्यांनी परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एवढं त्यांचं विकासाची गंगा त्यांनी आणलेली, नेमकं त्यांचा मग कुठला तुम्हाला म्हणजे फायदा होणार नाही का परिसरात? स्थानिक आमदार साहेब खूप चांगले, पण त्यांचे कार्यकर्ते गटबाजी असल्यामुळे थोडे जनतावर दुर्लक्ष केलं गटबाजी लोकांना. आमदार सत्ता होती, हो, तसं म्हणावा असा विकास झाला नाही, हो, त्याच्यामुळं यावेळेस बऱ्यापैकी सीट राष्ट्रवादी काँग्रेसचे लागणार आहे. तुमच्या परिसरामध्ये काय वातावरण कसं? आमच्या परिसरात तर राष्ट्रवादीचं वातावरण फुल तयारीत, म्हणजे चांगलं वातावरण आहे. भाजपची सीट का लागणार नाही तुम्हाला काय? कारण 25 पण त्यांच्या सत्ता त्यांच्या ताब्यात होती बीजेपीच्या, हो, तसं म्हणावा असं विकास कामं झालं नाही. जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, हो, आमदार ते 15 वर्षापासून कुठल्या ग्रामपंचायत? दहेगाव ग्रामपंचायत. ते तर राष्ट्रवादीच्या ताब्यात होती ना? नाही, आता मध्ये बीजेपीच्या ताब्यात गेली होती ना. ते बीजेपी मध्ये गेले होते सरपंच म्हणून म्हणताय तुम्ही? नाही, तसं नाही, पण याच्या अगोदर काही असं विकास कामं झालेच नाही ना. या परिसरामध्ये मग जिल्हा परिषदेमध्ये जे पूर्वीचे जिल्हा परिषद मेंबर होते त्यांच्याकडून काही विकास झाला? काही विकास झाला नाही ना. पंचायत समिती मग काही विकास नाही, शाळेचे काम तसंच आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज वाटतो? हो, अंदाज 100% अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस सीट लागणार. जिल्हा परिषद असन, विधानसभा असन, परिसरामध्ये किमान राष्ट्रवादीच्या जी पंचायत समिती जिल्हा परिषद किती जागा परिसरात? आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये 12 जागा आहे. तुमच्या सर्कलमध्ये 3 जागा आहेत. शेंद्रोच्या सरकारमध्ये 3 जागा आहेत. कोणाची सीट लागते? सतीश भाऊचे लागतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. प्रकाश सातपुते, सूर्यवार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.